नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। महाराष्ट्रामध्ये राबवली जाणारी महाज्योती मोफत टॅब योजना या संदर्भात अगदी हातामध्ये टॅब मिळेपर्यंत प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। साधारणतः या महाज्योती मोफत टॅब योजनेसाठीची जी मुदत आहे ती सध्या संपलेली आहे। अनेक विद्यार्थी आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम चॅनल, त्याचबरोबर यूट्यूबवरती देखील मोठ्या प्रमाणावरती कमेंट करत आहेत की महाज्योती मोफत टॅबची जी मुदत आहे त्याच्यामध्ये वाढ होणार का, आमची कागदपत्र अपलोड करण्याची बाकी आहेत, मग आम्ही काय करावं, तर या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉपर माहिती देणार आहोत। तर या संदर्भात आपण हेल्पलाईनला मागील काही दिवसांपासून कॉल लावत आहे, तरी देखील त्यांच्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा संपर्क होत नाहीये। मागील वर्षांच्या तुलनेमध्ये अजून 11वीची प्रवेश प्रक्रिया बाकी असल्यामुळे महाज्योती मोफत टॅब योजनेसाठी दरवर्षी मुदतवाढ साधारणतः 1.5 महिन्यापर्यंत होत असते। साधारणतः मे महिन्यापर्यंत फॉर्म सुरू होतात आणि जून अखेरपर्यंत यासाठी मुदतवाढ दरवर्षी दिली जाते। मग आत्ता का होत नाहीये, अजून पोर्टलवरती तशी सूचना काय येत नाहीये। साधारणतः 2 दिवस होऊन गेले तरी देखील अजून महाज्योती मोफत टॅब योजनेसंदर्भात मुदतवाढीचा मेसेज आलेला नाहीये। त्यामुळे अनेक विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत की त्यांना पोर्टलवरती कुठल्याही प्रकारचं लॉग इन असेल किंवा त्याचबरोबर फॉर्ममध्ये करेक्शन करायचे असतील तर ते होत नाहीये। तर या संदर्भात अनेक विद्यार्थी हेल्पलाईनवरती कॉल करत आहेत, पण त्यांचा देखील संपर्क होत नसल्याने त्यांना अशा प्रकारची अडचण येत आहे। तर आपण अनेक विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की महाज्योती मोफत टॅब योजनेअंतर्गत जी महाज्योती नागपूर जी संस्था आहे तर यांनी विद्यार्थ्यांवर अन्याय करू नये आणि लक्षात घ्या की 11वीची प्रवेश प्रक्रिया अजून देखील चालू असल्यामुळे अनेक विद्यार्थी मोठ्या संख्येने बाकी आहेत। त्यांना कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाल्यानंतर हा फॉर्म आहे तो भरता येणार आहे। तर यासाठी महाज्योती नागपूर संस्थेने विद्यार्थ्यांना काही 15 दिवस तरी म्हणजे 2 आठवड्यांपर्यंत तरी कमीत कमी मुदतवाढ द्यावी हीच आपल्या चॅनलमार्फत विनंती आहे। आपण देखील त्यांना वारंवार कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत आहोत, पण त्यांच्या दोन्हीही लाईन आहेत त्या बंद येत आहेत। मागील वर्षी कॉन्टॅक्ट तरी होत होता, परंतु आता संपर्कच होत नसल्यामुळे या संदर्भात कन्फर्म अपडेट देता येणार नाही आहे। पण आपण सांगू इच्छितो की महाज्योती मोफत टॅब योजनेसंदर्भात 11वी प्रवेश प्रक्रिया अजून बाकी आहे। काही विद्यार्थ्यांना कॉलेज मिळाले नाही आहे, त्यामुळे या विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेता महाज्योती मोफत टॅब योजनेअंतर्गत लक्षात घ्या मुदतवाढ मिळण्याची शक्यता दाट आहे। आपण देखील माहिती घेतच आहोत। बऱ्याच कालावधीमध्ये आपण थांबलो होतो की मुदतवाढ होते का, पण अजून मुदतवाढ झाली नाही आहे, म्हणून हा व्हिडिओ आपण विद्यार्थ्यांना देत आहोत। त्यामुळे थोडी प्रतीक्षा करा, जर मुदतवाढ होत असेल तर याच आठवड्यामध्ये होईल, आपण देखील या संदर्भात माहिती देणार आहोत। अनेक विद्यार्थी विचारत होते की महाज्योतीचा टॅब कधी मिळेल, तर आपण सांगतोय तर सध्या रजिस्ट्रेशन चालू आहे, त्याच्यानंतर मेरिट लिस्ट आणि त्यानंतर टॅब वितरण, तर अशी प्रोसेस असते। तर सध्या ऑनलाईन फॉर्मसाठी मुदतवाढ होणं गरजेचं आहे। अनेक विद्यार्थी अजून प्रतीक्षेत मुदतवाढीच्या आहेत। तर अशा प्रकारची ही माहिती सर्वांपर्यंत नक्की शेअर करा। तुमच्या काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कळवा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।